पलीकडच्या काठाला ओ विसरुळकर एक नावाडी नावेमध्ये बसलेला आहे, अलीकडच्या काठाला राम प्रभू लखन आणि सीता मैया आहेत, हात जोडतायत प्रभू ए नावाडी अरे अलीकडे, आणि तो पलीकडच्या काठाचा नावाडी अलीकडच्या काठाला येतो, प्रभू रामचंद्र त्याला हात जोडतात. जरा ऐका, कोणाकडून काही मिळवायचं असलं म्हणजे हात जोडच. हात जोडल्यानंतर जगातली सगळी कामं होतात, छाती काढून होत नाहीत, हात जोडल्यानं होतात. थोरपणा पराची सांडी जे नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. थोरपणा पराची सांडी उत्पत्ती आग विसरे, जे जगा दाकुटी होई जे ते जवळी कमाजी. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा रवा. लहानपण देगा देव. लहान असलं पाहिजे, किती मोठे व्हा, पुरुषोत्तम पाटलासारखे महाराष्ट्रभर कीर्तन करा, किती कीर्तन केसरी व्हा, पण पाय जमिनीला असू द्या. ज्याचे पाय जमिनीला असतात ना त्याच्या हातून असं मंदिर होत असतं, ध्यानात ठेवा. त्याच्या हातून क्रांती होत असते, कोणाच्याही हातून होत नाही. बरं हो, लक्षात ठेवा, पाय जमिनीला असावे लागतात. बरं दादांनो, ध्यानात ठेवा. हो, ज्याचे पाय जमिनीला आहेत ना तोच माणूस या विश्वातला मोठा आहे, त्याच माणसाचं लोक दर्शन घेतात. हात जोडले पाहिजे. रामचंद्रानं हात जोडलेत. ए नावाडी, नाही रे, काय रे नाव तुझं? तो म्हणतोय माझं नाव केवट आहे. काय रे? तुझी नाव पाहिजे बाबा आम्हाला. मी राम आहे, हे माझा भाऊ लखन आहे, ही माझी पत्नी सीता आहे. पलीकडच्या काठाला जायचंय बघ, नावेची गरज आहे. तो केवट म्हणतात तुम्हाला नाव पाहिजे होय? म्हटले हो, माझा उद्योगच आहे म्हटले नाव चालवणे. या काठची माणसं पलीकडच्या काठाला सोडतो, पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणतो. येतं मला ओंकार महाराजासारखा शेटजी लावता येत नाही, कैलास महाराजासारख्या माझ्या फिरकी माझ्या आवाजात नाही, पुरुषोत्तम बाबासारख्या मला चाली म्हणता येत नाही, अक्रूर महाराजासारखं मला बोलता येत नाही, अमोल सारखं एडिटिंग मला जमत नाही. मला फक्त तेवढंच काम येतं. या काठची माणसं भरायचे, पलीकडच्या काठाला नेऊन सोडायचे, एवढंच ते येतं मला. तेच काम करतो, इमानदारीनं करतो. 10 रुपये तिकीट घेतो बघा. एखादा नडला अडला तर त्याला 100 रुपये मागत नाही, 10 रुपये घेतो. बघा ना, मला पलीकडच्या काठाला जायचे, तुमची नाव पाहिजे तुम्हाला, माझी नाव, पण माझी नाव मला तुम्हाला द्यायची नाही. विधना तेरे लेख किसी के समझ न आते हैं. काय गोड शब्द आहेत. विधना तेरे लेख किसी के समझ न आते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. काय गोड वर्णन आहे. एक राजा के राज दुलारे, बन बन फिरते मारे मारे. लक्षात ठेवा, विश्वाचा मालक हात जोडतोय. विश्वाचा मालक, बघ रे मला पलीकडच्या काठाला जायचंय. तो केवट म्हणतोय मला वेळ नाही, माझे नाव मी तुम्हाला देऊ शकत नाही. त्याला रामचंद्र त्याला म्हणतात अरे गतीर भरता प्रभू साक्षी, निवास शरणम सुरोत, प्रभ प्रलय स्थानम निधानम, बीजम व्ययम. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले. हे केवट, तुझ्यासारखे नावाडी एका मिनिटात 1000 तयार होतील, तुझ्यासारख्या नावा रांगेला लागतील. तो म्हटला मग लावा ना. मी कुठं नाही म्हणतोय, मी नाही म्हणतच नाही. तुम्ही नाव तयार करा प्रभू, तुम्ही नावाडी तयार करा. माझी नाव द्यायची नाही, मागी नाव न केवटून हिरे माना, मागी नावन केवटून ही माना. काय तुळशीदासजींनी गोड वर्णन केले रामायणात महाराज, फार सुंदर आहे. कैलास महाराज ज्या वेळेला आता ते नाव पलीकडच्या काठाला पाहिजे तो केवट देत नाही. रामचंद्र त्याला पुन्हा म्हणतात अरे एका पायावर लोक उभी आहेत हिमालयात मी जावं म्हणून, गावागावी सप्ते चाललेत मी जावं म्हणून, रोज कीर्तनकार 1000 किलोमीटर फिरतोय मी जावं म्हणून, रोज भजन करतात लोक रामकृष्ण हरी ज्ञानोबा राय चोखोबा राय मी जावं म्हणून. अरे मी अजून स्वप्नात नाही रे लोकांच्या, मी आलोय तुझ्याकडे रे, मला नाही म्हणतोस. तो केवट म्हणतात तुम्ही आलात ना, मी थोडी नाव घेऊन आलोय, मला द्यायची नाही. बराच संवाद झाल्यावर राम प्रभू त्याला म्हणतात का रे नाव द्यायला काय झालं तुला? तो म्हटलं काही नाही प्रभू, मागच्या महिन्यात तुम्ही जानकी मातेच्या या लग्नाला गेले स्वयंवराला, आणि जाता जाता त्या गौतम ऋषीच्या आश्रमात गेले आणि तुमचा एक पाय
दगडाला लागला आणि त्या दगडाची बाई झाली. म्हटले होशळा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणाचे चाली. तुमच्या पायानं पदी लागता दिव्य भोवनी गेली. तुमचा पाय लागला प्रभू, दगडाची बाई झाली. म्हटले हो, तुमचा पाय जर दगडाला लागला तर दगडाची बाई झाली. माझी नाव लाकडाची, माझी नाव लाकडाची आहे. बरं, त्या नावेला तुमचे दोन्ही पाय लागणार आहे. आणि ते दोन्ही पाय जर तुमचे माझ्या नावेला लागले आणि माझ्या नावेची जर दुसरी बाई तयार झाली तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी न, तिच्यातच माझं आयुष्य गेलंय, तिच्यातच मला काही उरत नाही. तुम्ही मला काय मागताय? नको नको, तुमचे पाय नको. अरे म्हटलं असं कुठं होत असतं का? ते उगाच झालं होतं बाबा. नाही नाही नाही, झाली का नाही बाई, त्यामुळे तुमचे पाय नको. म्हटले तुम्हाला खरं सांगू प्रभू, तुमच्या पायानं सुद्धा दगडाची बाई झाली नव्हती, तुमच्या पायाच्या मातीनं झाली. मग आता काय करावं लागेल? म्हटले तुम्हाला जर माझ्या नावेत बसायचं असेल प्रभू तर एक काम करावं लागेल, माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल. त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील. माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल. मी तुमचा पाय असा मातीच्या वेगळा धुवून जर काढला, नावेत मांडायला हरकत नाही. आणि म्हटले पात्र, वेळ कमी आहे, 10 वाजलेत. त्यानं ती काठवट आणली. आता ही काठवट MH 90, MH 85, MH नाही 80 पर्यंतच्या जुन्या नतनीवाली आजी, डोक्यावर पदर घेतलेली, कपाळभर कुंकू लावलेली जी जुनी आजी आहे, तिला ही काठवट माहिती भाकरी करायला असायची. आता ही MH 16, MH 15, आताच्या पोरींना ती माहिती नाही. तिनं आता गुगलला म्हणायचं काठवट खळ, मग ती चित्रामध्ये येणार. ती आता ती राहिली नाही. आता ते काळच गेला. आणि मग ती काठवट आणली. माझ्याकडे बघा, काठवटीमध्ये प्रभू रामचंद्राचा उजवा पाय मांडला. ऐका रे हो चोखोबराय भक्त परिवार, बघा उजवा पाय प्रभू रामचंद्राचा काठवटीमध्ये मांडलेला आहे. लक्ष द्या, 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको पाणी भरून घेऊन आली. प्रभूच्या पायाला पाणी घालते. काय तिचं भाग्य महाराज, अहो भाग्यम, अहो आश्चर्यम. ती पाणी घालते आणि प्रभू रामचंद्राचा पाय, केवट पाय धुतोय. उजवा पाय धुवून झाला, उजवा खाली गेला, डावा पात्रात आला, डाव्याला पाणी सुरू झालं. डावा सुद्धा आता धुवून झाला, डावा सुद्धा आता धुवून झाला. आता नावेकडे निघायचंच. तेवढ्यात तो केवट म्हटला हो तिकडं कुठं निघाले, उजव्याला माती लागली, मांडा. उजवा पात्रात आला की डावा खाली जायचा, डाव्याला माती लागायची. डावा पात्रात आला, उजवा खाली जायचा. हो काही नाही काही नाही, राहू दे. उजव्याला माती लागायची, कोणता तरी एक पाय खाली जायचा, त्याला माती लागायची. बराच वेळ पाय धुण्याचा कार्यक्रम झाल्यावर रामचंद्र त्याला म्हटला, रे केवट, कोणता तरी पाय खाली जाणारे, त्याला माती लागणारे राजा, कुठपर्यंत पाय धुतो, याच्यातच कीर्तन संपलणारे, अजून अभंग राहिला रे, पुढं जायचं रे, कसं रे, अजून माणसाचंच उद्दिष्ट चालू आहे रे, अजून तर देवाचं पाहिलं रे, साधूचं राहिलंय रे, याच्यातच जाईन रे कीर्तन राजा, 10 वाजले ना रे, कुठपर्यंत पाय धुतो रे, सांग रे केवट. तो केवट म्हटला, प्रभू आपली बोलीच तशी आहे, तुमच्या पायाला माती लागली तर माझ्या नावाची बाई होईल ना. म्हटले मग आता एक काम करावं लागेल. म्हटले हो ऐका ऐका, तुम्हाला जर खरंच माझ्या दगडाची की नावेची बाई होऊ द्यायची नसेल तर एक पाय पात्रामध्ये ठेवा आणि एक पाय असा आधार ठेवा. आधार म्हणजे असं, आता मी माईक धरल्यामुळे मला उभं राहतात. एका पायावर माणूस ज्याला आहे त्याला उभं राहता येत नाही, ज्याला नाही त्याला राहता येत. लक्ष्मण पाटील आलते गेल्या वर्षी इकडे कीर्तनाला, त्यांना एक पाय नाही, ते एका पायावर 2 तास कीर्तन करतात. कस काय जमतंय देव जाणू, पण ते जमतंय त्यांना. आता मला हाय तर मला राहता येईना, माझा तोल चालला तसा प्रभू रामचंद्राचा एका पायावरती उभं राहिल्यामुळं तोल गेला. धरण्यासाठीचा सहारा काहीतरी आसरा मला माईक आहे, तसं प्रभू रामचंद्राचा तोल गेल्यामुळं खाली पडू नये म्हणून प्रभू रामचंद्रानं केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला, ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून आपण रोज कीर्तन ऐकतो, भजन करतो, पंक्ती घालतो. तो हात काही डोक्यावरती पडत नाही, तो हात सहजच केवटाच्या डोक्यावरती पडला. बघा, डोक्यावरती हातही घेतला, आशीर्वादही घेतला, पायही धुवून घेतले, नावेमध्ये बसवलं, नाव निघाले. पलीकडचा काठ जवळ आला, केवट जोरा जोरात हसायला लागला आणि हसणाऱ्या केवटाला प्रभूनं विचारलं, का रे केवट, आमचं राज्य गेलं म्हणून हसतो की काय? हो आम्ही वलकल धारण केली म्हणून हसतो की काय? नाही म्हटले प्रभू, तुम्हाला आज कशाचा दगड म्हटले, कशाची बाईन, कशाचा पायन, कशाचं काय म्हटले? म्हणजे अहो म्हणले इंद्रानं अस्तुभान नावाचं पातक केलं होतं, गौतम ऋषीनं आईल्याला श्राप दिला होता, दगड होशील. त्यांची बायको दगड झाली होती, तिनं उशाप मागितला होता, राम नावाचा अवतार होईल आणि त्यांचा पाय तुला लागेल आणि तू पुन्हा बाई होशील. असं तिच्या जीवनात घडलं होतं. तुमच्या पायाच्या मातीनं
माझ्या लाकडाच्या नावेचं काही होणार नव्हतं. अरे म्हटले मग तू तर आमचे 15 मिनिटं घेतले, एका पायावर उभं केलं आणि बायकोला पाय धुवायला लावले आणि पोरांना आणि कुटुंबाला आणि घराला, आता म्हणतो काही नव्हतं. त्या केवटाचं उत्तर ऐका. केवट म्हणतो, प्रभू तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला आले, ही माझ्या जीवनातली संधी आहे आणि तुम्हाला फसवून तुमचे पाय धुवून घेतले, हे मी केलेलं संधीचं सोनं आहे. लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन. मस्त गायला लागली, वाजवायला लागली, पायात घुंगर गळ्यात, सारखं नाचायची. घर बोलत नाही, आई जवळ करत नाही, बापू. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता, कोणीच बोलत. कितीही भजन करणारा झाला ना प्रल्हाद बाबा, खायला लागतो. एकच हिताचं पोटे पण लय मोठे, भरतच नाही. महाराज असला तरी भरत नाही, आमदार असला तरी भरत नाही, खासदाराचं भरत नाही. हातच जोडतो, द्या 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 म्हणतोच. एकच हिताचे पण कोणाचंच भरत नाही. बरं, आता त्या मीराबाईला भूक लागली, आई बोलत नाही. मग काय झालं, गावातली एक म्हातारी आहे ना, तिनं काय केलं, पाहिलं आणि एक स्वयंपाक बनवला घरामध्ये. माझ्याकडे बघा, 5 मिनिटं ऐका एवढे. पहिलं चरण कळलं आणि मग ते डबा नेऊन मांडला मीराबाईच्या महलात. मीराबाईनं जेवण केलं, असं 5-6 महिने जेवण केलं. आणि एक दिवस मीराबाईनं विचार केला, मला तर घरातले बोलत नाही, बहिणी जवळ करत नाही, आई जवळ, मला हे जेवण कोण आणून देतं. मग ते भजन करता करता डोळे उघडून पाहिलं, गावातली कोणीतरी एक म्हातारी मला जेवणाचा डबा आणून देते. म्हातारीची मीराबाईची घट्ट मैत्री झाली. म्हातारी म्हटली, मीराबाई मला तुमची सेवा करू द्या, तुम्ही करा भजन, तुम्ही घ्या देवाला, मी तुम्हाला जेवण देते. रोज असं चाललंच होतं. आणि एक दिवस काय झालं, काहीतरी कामाच्या निमित्तानं प्रल्हाद महाराज त्या म्हातारीला जावं लागलं परगावाला. एकुलता एक लेकराला सांगितलं, हा जेवणाचा डबा त्या महलात नेऊन मांड. पोरगा लग्नाचा होता, 25-26 वर्षाचा, मनासारखी मुलगी मिळत नव्हती, सौंदर्यवान पोरगी पाहायला भेटत नव्हती, दिसायला गोंडस होता पण मनासारखी मुलगी मिळत नव्हती. आईनं सांगितलं म्हणून जेवणाचा डबा घेतला आणि मीराबाईच्या महलात गेला. बाबा, मीराबाई देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेली, इतका गोड चेहरा झालता. कारण मीराबाईनं कधी मेकअप केला नव्हता. आपली मीराबाई नाही ती फेअर अँड लवली लावणार. लावता तुम्ही फेअर अँड लवली? उद्यापासून लावू नका. फेअर अँड लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबुडा आहे. लावीत जाऊ नका. गोरं होत नाही माणूस फेअर अँड लवलीनं. फेअर अँड लवली लावल्यानं कुणी गोरं होत नाही. डोक्यातून काढून टाका. तुम्हाला गोरच व्हायचं असेल तर 2 किलो काजून 2 किलो बदाम आणा. आमुष्यापोटी छटाक बदाम छटाक काजू खा. तुमचा चेहरा उजळल्याशिवाय राहणार नाही. लोक बाबा काजू लय महागे, बदाम अरे येड्या हो, फेअर अँड लवली महागे. 110 रुपयाला 30 ग्राम आहे. 3000 रुपये किलो आहे. 3000 किलो किलो. अजून गोर नाही बघा. माझी बायको रोज लावते पण गोरी नाही, जमत नाही, होत नाही. मी तिला लय दिवसाचं म्हणतो, होणार पण नाही. ऐकत नाही महाराज. तुम्ही तरी कुठं ऐकणार आहेत? माझं चालूच आहे ते, पण नाही महाराज. तुम्ही काजू बदाम खा, चेहरा गोरा होईल. मीराबाईनं कधी मेकअप केला नव्हता. विनोद सोडून द्या. इतकी देवाच्या भक्तीमध्ये गोड तिचा कृष्णमय चेहरा झालेला या पोरानं पाहिला. अर्जुन महाराज डबात ठेवायचा विसरला. हो प्रल्हाद महाराज, काय मुलगी म्हणला, लग्न करेल तर हिच्याशी. बरा एक उद्योग आता. पोरगा काय म्हणला, लग्न करेल तर हिच्याशी. डबा ठेवला आणि घरी आला. संध्याकाळी आई यायची वाटच पाहतो. आई 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 आई. सकाळी ज्या मला तुम्हाला पाठवलं तिथं जी मुलगी नाचत होती ना, तिचं माझ्याशी लग्न. अरे आई म्हटली, मार्क गपराय बाबा, येडाय का, पागलच की काय? ती राजाची मुलगी आहे. राजा ती जोगण आहे, ती साधू आहे, ती संन्याशी. बाबा असला काही विचार करू नाही. आई माझं लग्न त्या मुलीशी झालं नाही तर उद्या मी तुला जिवंत दिसणार नाही. बापू माय म्हटली, बाई बरं आपलं भाकरी खात होतं, काय बुद्धी सुचली मला, याला डबा घेऊन पाठवलं. आता कसं करायचं? ओ माय संध्याकाळचा डबा घेऊन गेली प्रल्हाद महाराज. म्हातारीचं ते चेहरा ओळखला ना मीराबाई. संत त्याला म्हणतात तुमचा चेहरा ओळखतात. बरं
संत चेहरा ओळखून तुम्हाला सांगतात. चेहरा ओळखता आला पाहिजे ना. चेहरा ओळखला. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताच्या मूर्ती, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. त्याला साधू म्हणतात. अभंग म्हणायला वेळ नाही आपल्याला. खूप चाली आहेत. अक्रूर महाराज साखरे नाव असं टोकला टाका. 200 कीर्तन आहेत माझी. महाराष्ट्रातले जेवढे मोठे सप्ताह आहेत, उद्या माझं अमरावतीला कीर्तन आहे. कमीत कमी 1 लाख लोक आहेत बघा कीर्तनाला. एवढा मोठा सप्ताह चालू आहे. इतका भयानक महाराज. 1 लाख लोक आहेत. आपले ओंकार कैलास सगळे तिथं गायला. 1 लाख लोक आहेत महाराज. एवढा भयानक. रोज एका गावाला जातो. 1000 किलोमीटरचा प्रवास करतो. पण रोजच्या कीर्तनात खूप चाली म्हणतो. खूप महाराज. आता वेळ कमी आपल्याला 10:15 वाजले ना. 5 मिनिटं थांबायचं. झालंय आपलं कीर्तन. माझं घेऊन जा एवढं. गोरोबा काका नगर पहिल्या दिवशीचं कीर्तन 1 वर्षभर तुमच्या ध्यानात राहील. वा काय हरिभाऊ पाटलांनी, काय त्या आप्पांनी, काय त्या प्रल्हाद महाराजांनी ते साखरे महाराज आणले होते. पहिल्या दिवशी माहोल तयार झाला. सप्ताह असा रंगूनच गेला बाई. काल्यापर्यंत फिकीरच राहिली नाही आता. असं तुम्ही सगळे म्हणाल. फक्त घरी घेऊन जा. ऐका रे, असं रंगलं होतं तिचं भजन. आणि पोरगा म्हातारीनं ओळखलं. आईनं मीराबाईनं. काय झालं रडायला? राग नाही येणार ना म्हटले. नाही माझा राग नका येऊ दे म्हटले. काय झालं? माझा पोरगा काल तुमच्या जेवणाचा डबा घेऊन आला आणि त्यानं तुम्हाला गाता नाचताना पाहिलं. आणि आमचं येडं पोरग तेव्हापासून हट्टच धरलाय. लग्न करेल तर तुमच्याशी, लग्न करेल तर तुमच्याशी. कसं सांगू मी त्याला? तुम्ही देवाशी नातं जोडलंय. पोरग काही ऐकत नाही. असं होय? तुमच्या पोराला लग्न करायचं, द्या पाठवून. म्हटलं मी लग्न करते. म्हातारीनं उडीच मारला. माझ्या पोरा हो द्या पाठवून. म्हातारी घरी आली. राजा जमलं तुझं. राजानं तर 2-4 उड्या मारल्या. कामच झालं. पळतच आला. मीराबाई लग्न करणार, 100% करणार. फिक्स नक्की. कधी करणार? 6 महिन्यानं करणार. 6 महिने काय करायचं? आपली एक आट आहे म्हटले. 6 महिने तू घरी नाही जायचं. गावातल्या मंदिरात मुक्काम करायचा. कृष्ण परमात्म्याच्या समोर पायात घुंगर बांधायचे, गळ्यात विना घ्यायचा, हातामध्ये चिपळा घ्यायच्या. तुझे डोळे कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यात डोळे घालून 6 महिने तू नाचून भजन करायचं. 7व्या महिन्यात मी मीराबाई तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. पोरगा म्हटला एवढं सोपं? पायात घुंगर बांधायचा, गळ्यात विना घ्यायचा. आपली वेळ संपल्यामुळं कृष्ण परमात्म्याच्या डोळे डोळे घालायचा. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय राधा रमण हरी बोल, हरी बोल, हरी बोल. किती महिने करायचं? संभाजीनगर किती? 6. वा चांगली बुद्धी आहे तुमची. 6 महिने करायचं. त्याच्यातले 3 महिने निघून गेले. लवकर जातात आपले, काही काळजी करू नका. 3 महिने निघून गेले. मीराबाईनं लग्नाचा हार घेतला. म्हातारी बरोबर घेतली. मीराबाई नवरी झाल्या आणि नवरी होऊन निघाल्या. म्हटले म्हातारी म्हटले अजून 3 महिने बाकी आहेत. नाही म्हटले याच महिन्यात करायचं. अजून 3 महिन्यानं तिथी नाही, मंगल कार्यालय रिकामी नाही, याच महिन्यात उरकायचं. चला म्हटले म्हातारी बरोबर, पोरगा बरोबर, नवरी बरोबर झाल्या. पोरगा जिथं नाचत होता ना, तुकाराम बुवा, कृष्णा बाबा, हो अर्जुन महाराज, प्रल्हाद बाबा, हो गुरुजी, सगळे गायक वादक ऐका, हरिभाऊ पाटील ऐका, हो सुधाकर भाऊ काय आमचे, सोनवणे काय, सगळ्यांनी घरी घेऊन जा. पोरगा जिथं नाचत होता ना, नवरी होऊन मीराबाई पोहोचल्या. पोरगा नाचत होता. जय जय राधा, जय जय राधा, हे राधा, जय जय राधा, राधा राधा राधा, जय जय राधा, जय जय राधा, राधा 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 राधा, जय जय राधा, हे राधा, हे राधा, हे राधा, जय जय राधा, राधा राधा राधा, जय जय राधा. सारंग रागामध्ये गात होता. मीराबाईनं खांद्याला हात लावला. हे राजे माग पाहिलं मीराबाईकडे. पहिला प्रश्न विचारला, कोण आपण? मीरा म्हटलं पागलच की काय? अरे वेडायस की काय? मी नवरी आहे ना, लग्नाचा हार आणलाय ना, तुझी आई बरोबर आली ना, माझ्याशी लग्न करायचं ना तुला. असलं काही पण म्हणू नका. म्हटलं माझं लग्न त्या समोरच्या कृष्ण मूर्तीशी कधीच झाले, ज्या दिवशी तुम्ही
देवाच्या डोळ्यात डोळे घालून भजन करता सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करो हरे कथा सदा नाम घोष करो हरे कथा सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता